धक्कादायक बातमी नवी मुंबईतून समोर येते। नवी मुंबईमध्ये दोन विद्यार्थिनी या विजेचा शॉक त्यांना लागलेला आहे। त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत। अचानक विजेची तार ही अंगावर पडून ही दुर्घटना घडली। जखमी मुलींवर सध्या रुग्णालयामध्ये उपचार सुरू आहेत। नवी मुंबईतल्या नेरूळमधील हा धक्कादायक प्रकार आहे। दोन विद्यार्थिनींना विजेचा शॉक लागलेला आहे, त्यांच्यावर उपचार सुरू आहेत। एका मुलीला डी.वाय. पाटील रुग्णालयात तर दुसऱ्या मुलीला वाशी पालिका हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी दाखल केलंय। प्रशासकीय अधिकारी कर्मचारी हे त्यानंतर घटनास्थळी दाखल झालेत। एक दुर्घटना घडलेली ज्याच्यामध्ये दोन मुलींना शॉक लागलेला आहे। एमएससीबीच्या निष्काळजीपणा म्हणू शकता, पण ह्याला की वायर जे म्हणजे जॉईंट होतं ते ओपन झालं आणि पाण्यामध्ये त्या मुलींना कॉलेजवरून येताना शॉक लागला। त्यांना आता सध्या आपण आयसीयू मध्ये ठेवलेलं आहे आणि 24 तास त्यांना देखरेखीखाली ठेवावं लागेल। नशिबाने सुदैवाने हे थोडक्यात झालेलं आहे, पण अजूनही 24 तास त्यांना काही त्रास होईल का हे ऑब्झर्वेशन नंतरच समजेल। अधिक माहिती घेऊया, आपल्या प्रतिनिधी कविता लोखंडे आपल्या सोबत जोडलेले आहेत। कविता, पालिका प्रशासनाचा निष्काळजीपणा समोर आलेला आहे। विजेची तार रस्त्यावर पडली असताना सुद्धा पालिका कर्मचाऱ्यांना ती दिसली कशी नाही असा सवाल उपस्थित झालाय। अधिक माहिती। नक्कीच जगदीश, नवी मुंबईतील नेरूळमधील एनसी या सिग्नल जवळ जी आहे ती ही दुर्घटना घडलेली आपल्याला पाहायला मिळते। महाविद्यालयीन विद्यार्थिनी होत्या, दोघीजणी कॉलेजमधून जे आहे ते घरी जात असताना त्यांना हा शॉक बसलेला आहे आणि त्यानंतर जे आहे प्रशासन जे आहे ते घटनास्थळी दाखल झालं आणि त्या विद्यार्थिनींना डी.वाय. पाटील या रुग्णालयामध्ये जे आहे ते दाखल करण्यात आलेले आहे। त्यांची प्रकृती जी आहे ती चिंताजनक आहे आणि एकूणच जे या घटनेशी संबंधित असतील त्यांच्यावर कारवाईचे आदेश देखील देण्यात आलेले आहेत। महावितरण कार्यालयाकडनं जे आहे ती शॉर्ट सर्किट झालेली जी ठिकाण आहे, जी वायर तुटलेली आहे त्या जोडणीचं काम देखील सुरू करण्यात आलेलं आहे। त्याचबरोबर अशा प्रकारचा निष्काळजीपणा यापुढे देखील घडू नये आणि घडल्यास त्यावर कारवाई होणार असल्याचं आश्वासन जे आहे ते नवी मुंबईच्या महापौर सुजाता पाटील यांनी दिलेलं आपल्याला पाहायला मिळतंय। कविता, तुम्ही अशाच जोडलेल्या आहात।